तर मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या कम्प्युटर सर्च 2.0 या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज आपण पाहणार आहोत केंद्र आणि राज्य शासनाच्या वेगवेगळ्या राबवल्या जाणाऱ्या घरकुल योजनेमध्ये 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये आपले नाव आहे का आणि आपल्याला सरकारकडून किती रक्कम मंजूर झालेली आहे आणि त्यापैकी आपल्याला किती रक्कम मिळालेली आहे हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चॅनलवर जर तुम्ही नवीन जर असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल किंवा तुम्हाला या व्हिडिओमधून काही मदत मिळाली असेल तर व्हिडिओला लाईक करा। तर चला करूया सुरू। तर बघा, सगळ्यात पहिले मित्रांनो आपल्याला गुगल क्रोमवर क्लिक करायचं आहे। मोबाईलमध्ये जा आणि आपलं गुगल क्रोम ओपन करायचं आहे। गुगल क्रोम ओपन केल्यानंतर बघा सर्च वेब ॲड्रेसमध्ये बघा आपल्याला एक वेब ॲड्रेस टाकायचा आहे। तर बघा RH रिपोर्टिंग टाका, RS रिपोर्टिंग टाका आणि त्यानंतर इथे बघा RS रिपोर्टिंग nic.in आलेला आहे। तर याच्यावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर बघा पहिलीच जे वेबसाईट दिलेली आहे त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। बघा या वेबसाईटवर क्लिक करा, याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि ओपन करून घ्या। ओपन केल्यानंतर बघा याच्यामध्ये अशा प्रकारचं लेआउट आलेलं आहे तुमच्या मोबाईलमध्ये। तर याच्यावर गेल्यानंतर बघा इथे कोपऱ्यातनी इथे दिसत असेल होम बटन, तर या होम बटनावर क्लिक करायचं आहे आपल्याला। अशा प्रकारचं लेआउट आपल्याला आलेलं आहे। त्यानंतर बघा इथे 3 रेषा दिलेल्या आहे, या 3 रेषावर क्लिक करा। 3 रेषावर क्लिक केल्यानंतर बघा याच्यामध्ये आपल्याला स्टेक होल्डरवर क्लिक करायचं आहे। तर स्टेक होल्डरवर क्लिक करा। स्टेक होल्डरवर क्लिक केल्यानंतर बघा इथं IAY PMAYG आणि बेनिफिशियरी इथं दिलेला आहे सुरुवातीला, याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर बघा याच्यातनी आपल्याला ॲडव्हान्स सर्चवर क्लिक करायचं आहे। इथं ॲडव्हान्स सर्च दिलेला आहे, तर ॲडव्हान्स सर्चवर क्लिक करा। तर बघा याच्यातनी सगळ्यात पहिली तर स्टेट दिलेला आहे, तर स्टेटमध्ये जा आणि याच्यातून स्टेट निवडायचं आहे। तुम्ही ज्या स्टेटमध्ये राहता ते स्टेट याच्यातून निवडायचं आहे। स्टेट निवडलं त्यानंतर बघा याच्यातनी तुम्हाला डिस्ट्रिक्ट दिलेला आहे, तर तुम्ही डिस्ट्रिक्ट निवडू शकता। तर डिस्ट्रिक्ट निवडा। त्यानंतर याच्यातनी विचारलेलं आहे तुमचं तालुका, जर तुमचा तालुका जे असेल बघा इथं पूर्ण तालुक्याचे नाव आलेलं आहे, तुमचा तालुका निवडून घ्या। तालुका निवडला त्यानंतर बघा याच्यातनी आपल्याला कोणती तुमची ग्रामपंचायत आहे ते याच्यातून आपल्याला ग्रामपंचायत निवडायचं आहे। पूर्ण तुमच्या तालुक्यातील ग्रामपंचायत याच्यामध्ये आलेली आहे, तर याच्यापैकी आपल्याला जे ग्रामपंचायत आहे आपली ती ग्रामपंचायत निवडायचं आहे। तर ग्रामपंचायत निवडल्यानंतर बघा याच्यामध्ये आपल्याला विचारलेलं आहे कोणत्या स्कीमची आपल्याला घरकुल पाहायची आहे। जर तुम्ही स्कीम न निवडता जर सर्च जर केलं तर पूर्ण त्याच्यामध्ये लिस्ट येईल, परंतु त्याच्यापेक्षा काय करा बघा इथे स्कीममध्ये क्लिक करा आणि स्कीममध्ये क्लिक केल्यानंतर बघा तुम्ही कोणत्याही कॅटेगरीतून येतात ते कॅटेगरीच्यातून निवडायचे आहे। तुम्ही मोदी आवास घरकुल योजना जर पाहत असेल तर तुम्ही याच्यावर क्लिक करायचं आहे, किंवा याच्या व्यतिरिक्त समजा तुम्ही स्पेशल पॅकेजमध्ये येतात तर ते घ्यायचं आहे। शबरी आवास योजना असेल तर शबरी आवास योजना घ्या। SCचे लोक जर असेल तर तुम्ही रमाई आवास योजना घ्यायचं आहे। आणि त्यानंतर बघा इथं फायनान्सिंग इयर म्हणजे तुम्ही कोणत्या वर्षाचं पाहायचं आहे ते वर्षाच्यातनी सिलेक्शन करायचं आहे। जसं मला 23-24 मध्ये पाहायचं आहे, तर 23 आणि 24 मी सिलेक्शन केलेलं आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण माहिती टाकायची आहे आणि माहिती टाकल्यानंतर बघा इथे सर्च बटन दिलेलं आहे, तर तुम्ही या सर्च बटनावर क्लिक करून आपण सर्व माहिती पाहू शकतो। तर बघा या सर्च बटनावर क्लिक करा। तर बघा तुम्ही इथे पाहू शकता सर्वांचं याच्यातनी नाव आलेलं आहे आणि तुमची रक्कम याच्यातनी बघा या ठिकाणी इकडे रक्कम जमा होते, याच्यातनी अजूनपर्यंत रक्कम जमा झालेली नाही, परंतु काही दिवसात त्यातनी रक्कमसुद्धा जमा होणार आहे। आणि हे सर्व घरकुल योजना 2024-23 मध्ये राबवल्या जाणाऱ्या आहे सर्वच। बघा हे सगळ्यांचे सँक्शन झालेले आहे, इथं हाऊस सँक्शन म्हणून आलेलं आहे आणि कोणत्या तारखेला झालेलं ते सुद्धा याच्यामध्ये आलेलं आहे। तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता। त्यानंतर बघा तुमचा हप्ता वगैरे जर जमा झालेला असेल तर बघा तुम्हाला या कॉलममध्ये तुम्हाला याच्यामध्ये तुमचा हप्तासुद्धा तुम्हाला शो होणार आहे, परंतु इथं अजून कोणताही हप्ता जमा झालेला नाही। जेव्हा जमा होईल तेव्हा त्यावेळेस तुम्हाला इथं सर्व माहिती दिसणार आहे। तर मित्रांनो, आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तर बाय।